नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची हिरवी भाजी किंवा हरभऱ्याच्या पानांची भाजी. बनवायला तर अगदी झटपट अशी तयार होते, पण खायला एवढी स्वाद लागते. अगदी ताजी अशी हिरवी हरभऱ्याची भाजी असेल तर लाल मिरचीत खूपच छान अशी ही भाजी होते, झटपटही तयार होते. चला तर मग हरभऱ्याची हिरवी भाजी किंवा पानांची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक अर्धा किलो एवढी ही हिरवी ओली हरभऱ्याची भाजी किंवा पानांची भाजी घेतली आहे. हिरवी भाजी जर मार्केटमधून आणत असाल तर भाजी निवडून झाल्यावरही वरचे असे हे गेंदे गेंदेच घ्यायचे. तर इथे आम्ही शेतातून माझ्या वहिनीने मला अशी ही खुडून आणून दिलेली आहे. तिला फार उरक आणि पटपट अशी ही भाजी खुडता येते. तसंही शेतकरी भाजी अशी खुडू देत नाही, पण जर उंच झाड असलं तर तेव्हा मात्र त्याचे तुरे पुढचे जे गेंदे आहेत ते अशी तोडून घेतात, म्हणजे भाजीला बहर चांगला येतो आणि हरभरेसुद्धा भरपूर असे लागतात. म्हणून थोडेसे गेंदेच तिने तोडून आणले. धुवून घेतली आता ही सर्व भाजी आणि पाणी निथळायला ठेवली आहे. तर खूप मस्त चविष्ट अशी ही हरभऱ्याची भाजी होते. तर यासाठी इथे मी घेतला आहे मध्यम आकाराचा कांदा. यासोबतच एक लहान आकाराची लसणाची गाठ किंवा एक 15 ते 16 लसण पाकळ्या, एक बेरडी मिरची, एक 2 ते 3 लाल अख्खी सुकी मिरची, थोडीशी तिखट असलेली आणि एक सुकी बेरडी मिरची, एक हिरवी मिरची, एक लहान आकाराचा टोमॅटो. तर इथे आपण लसूण थोडासा जास्त घ्यायचा. इथे मी हिरवी मिरची एकच घेतली आहे. लाल सुक्या मिरचीत मस्त अशी ही भाजी होते. हवं तर तुम्ही हिरवी मिरचीतही बनवू शकता, पण लाल अख्खी सुकी मिरचीत खूप चविष्ट अशी भाजी होते. मिरची घालत असाल तर तुमच्या आवश्यकतेनुसार लाल मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता कांदा इथे साल काढून घेतला, वरचा कडक भाग याचा काढून टाकला आणि जमेल तेवढा असा हा बारीक कांदा आपण चिरून घेऊयात. तर या पद्धतीने मी इथे सर्व कांदा असा चिरून घेतला. हिरव्या मिरचीचंही प्रमाण तुमच्या आवडीनुसार एखाद मिरची अजून वाढवू शकता, पण लाल सुकी मिरचीमध्येच करून बघा, खूप मस्त अशी ही भाजी होते. किंवा 2 हिरवी मिरची, 2 लाल तिखट सुक्या मिरच्याही घेऊ शकता, 2 ते 3 तुमच्या आवडीनुसार. आता टोमॅटोही इथे बारीक फोडींमध्ये चिरून घेतला. तर सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं. सोबतच इथे एक 8-9 लसण पाकळ्या अशा सोलून न घेता, साल न काढता अशाच ठेवल्या आणि एक 5-6 लसण पाकळ्याची अशी साल काढून घेतली किंवा लसूण सोलून घेतला. आता सोललेल्या लसणाचे आपण बारीक असे काप करून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल अख्खी सुकी मिरची घातली आणि ज्या लसणाची साल काढली नव्हती तो लसूण घातला. यासोबतच अगदी थोडंसं मीठ घातलं, म्हणजे मिरची ही पटकन बारीक होईल. मिरची वाटत असेल तर थोडीशी तव्यावर गरमही करून घेऊ शकता. मिरची चांगली ही कडक आणि कुरकुरीत होती, म्हणून मी मिक्सरला लसणासोबत अशी फिरवून घेतली. आणि आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात. यात घालूया तेल. या भाजीला थोडंसं नेहमीच्या पेक्षा जास्त तेल घालायचं. एखाद पोहे खाण्याचा चमचा वाढवून असं तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा एवढी मोहरी घातली, अर्धा ते पाऊण चमचा एवढे जिरे आणि जे आपण लसूण ठेवले होते त्याचे असे बारीक काप करून घेतले. थोडीशी लालसर मस्त लसूण होऊ द्यायचे, जास्त काळेही नाही करायचे. तर अगदी तांबूस रंगावर लसूण परतले की कापलेली हिरवी मिरची घालूयात. यासोबतच चिरलेला कांदा आणि कांदा मस्त असा परतवून घेऊयात. चुरचुरीत अशी फोडणी झाल्यावर कांदाही मस्त गुलाबी रंगावर परतत आला, चांगला मऊ असा कांदा झाला की त्यानंतर घालूयात जे आपण मिरची लसूण मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालूयात. आणि मिरचीसुद्धा यात मस्त अशी एखाद मिनटं चांगली परतवून घेऊयात. खमंग असा मस्त वास यायला लागला, चांगला सुगंध यायला लागला मिरचीचा की तेव्हा यात घालूया चिरलेला टोमॅटो. टोमॅटोसोबत पुन्हा अर्धा ते 1 मिनटं मस्त असं हे परतवून घेऊयात. टोमॅटो अगदी थोडासा असा मऊ झाला की त्यानंतर आता हरभऱ्याच्या भाजीचंही इकडे पाणी निथळलं होतं. तर सर्व भाजी आता पाणी निथळून यात घालूयात. किंवा भाजी थोडीशी अशी पिळूनही घेऊ शकता. जास्त न कोरडी करता अगदी थोडीशी हलक्या हाताने अशी भाजी पिळून मग फोडणीत घालायची आणि गॅस मोठ्या आचेवर करून चांगली उलटपालट करायची 2 ते 3 मिनटं.
या पद्धतीने भाजी चांगली मस्त उलटपालट करून घेतली. आता भाजीचं प्रमाण कमी व्हायला लागलं की तेव्हा यात घालायचं चवीनुसार मीठ. आपण आधीही मिरचीसोबत थोडंसं मीठ घेतलं होतं, पाव चमचा एवढं. म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घाला. चवीनुसार आता मीठ घातल्यावर पुन्हा सर्व हे मिक्स करून घेऊयात. भाजीचं असं प्रमाण कमी झाल्यावर मीठ घातलं की मग मिठाचा अंदाजही बरोबर येतो. आता मीठही यात चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅस आता मंद आचेवर करूयात आणि यावर ठेवूयात झाकण. एक 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊयात. कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं वाफेत मस्त अशी भाजी शिजवून घेतली. तर हे पहा, अगदी भाजी मऊ झालेली आहे आणि गरमागरम मस्त ही भाजी वाफेत तयार झाली. थोडीशी सुटसुटीत करून घेऊयात. अजून अर्धा ते 1 मिनटं चांगलीच मोकळी करून घेतली. उलटपालट करून मध्यम आचेवर परतवून घेतली. गॅस आता अर्धा मिनटं मंद आचेवर ठेवूयात. पुन्हा मी गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून मस्त अशी 1 मिनटं शिजवून घेतली, सुटसुटीत केली आणि गरमागरम हरभऱ्याची भाजी तयार आहे. सर्व्ह करूयात. हिरवी मिरची लसूणमध्ये ही हरभऱ्याची भाजी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण कांदा टोमॅटो घालूनही बनवून पहा किंवा हिरवी मिरचीमध्येच बनवत असाल, कांदा टोमॅटोसोबत लाल मिरची नसेल वापरत, तर एकदा अख्खी लाल सुक्या मिरचीतली ही भाजी करून पहा. लाल अख्खी सुकी मिरची तेलात चांगली परतल्या गेल्यामुळे खमंग असा सुगंध येतो आणि हरभऱ्याच्या भाजीसोबत मस्त अशी तळली जाते, तर अजूनच जिभेला स्वाद आणि भाजी चविष्ट होते. मलाही ही भाजी माझ्या वहिनीने शेतातून तोडून आणून दिली. तिचे खूप खूप आभार. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.